हा बघा मंडळी, कृष्ण रूप अवतार. हा गणपती म्हणजे पारंपरिक गणपती आहे. या 2026 सगळ्या युनिक मूर्ती असणार. मल्हारी गणपती आहे ना, पगडी त्याच्यावर शंकर अवतार दाखवला. अमेरिकन हत्ती असतो ना, त्या टाइप मध्ये गणपती बनवला. थोडासा युनिक अवतार दाखवलाय गरुडाचा. ओके. आणि त्याच्या विष्णू अवतार मध्ये गणपती दाखवला. हनुमंत स्वरूपामध्ये गणपती टाकलेला आहे. आपली माऊली कंपल्सरी उभी दाखवली. हा मृदुंग वाजवतोय. 5 फुटी गणपती असणार आहे. तर कृष्ण रूपी जो काले मर्दना मारताना दाखवलं ना अवतार. हा बघा, साचा काढण्यात आलेला आहे. बघा, उचलून पण नेलेला आहे गणपती. हा पूर्ण शाडू मातीचा गणपती बनवला होता. ऑफर ठेवलेली आहे की संडेला तुमचा इथे जेवण केला जाईल. चला तर मंडळी, आपलं स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत हमरापूर साईडला पुन्हा एकदा गणपती सिरीजचा पार्ट घ्यायला. इथं आपण आज होलसेलमध्ये जे गणपती काढले जाणार आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथं तुम्हाला 8 ते 9 5-5 फुटाचे गणपती पाहायला भेटणार आहे. सो आज व्हिजिट करणार आहोत शिवशंभो कला मंदिरला. चला तर थेट जाऊया मंदिरामध्ये आणि बघूया कोणकोणते गणपती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा मंडळी, पाहू शकता तुम्ही, रबरवाले साचे बनवले जातात. म्हणजे जी मॉडेल असते ती पहिली तुम्हाला ह्या रबर साच्याने बनवली जाते. नंतर ह्याच्यातच काथा वगैरे सर्व भरून POP भरून नंतर याचा साचा काढला जातो. हा बघा, इकडं काम चालूच आहेत, भरपूर टाकलेले आहेत मॉडेल. इथं तुम्हाला 9 ते 10 2026 मॉडेल पाहायला भेटणार आहेत. आणि इकडं पाहू शकता, हा बघा, हा रबर साचा असणार आहे. आणि आता हा काथा आहे तो POP मध्ये टाकला जाणार आहे आणि साचा मारला जाणार आहे. हा बघा, पाहू शकता तुम्ही. दादा, तुमचं नाव काय? सुजित पाटील. आणि किती वर्षापासून हे काम करता? 15 वर्ष. 15 वर्ष. आता हा कसा असणार आहे, म्हणजे हा रबर साचा असणार आहे, त्याच्यानंतर काय करता तुम्ही? हे आता प्लास्टिकचा कोटिंग द्यायचा आता. प्लास्टिकचा कोटिंग, प्लास्टरचा. त्याला तुम्ही काथा घेणार आणि काथा आणि POP. ओके. दादा, तुमचं नाव काय? निलेश पाटील. ओके. कुठले तुम्ही? दादा. दादर? सगळे दादरचे आहेत का? दादर, सर्व दादर. तुम्ही कालवा. ओके. आणि हे बघा, पाहू शकता, पहिली POP ची परत टाकली जाते, नंतर काथा POP मध्ये मिक्स करून टाकला जातो. तरी हा किती फुटीचा आता गणपती असणार आहे? 5 फूट आहे. 5 फुटी. तरी किती अंदाजे काथा लागणार आहे? अंदाजे काथा किती लागेल आता याला? थोडा लागतो काथा. काथा वजनावर असं नाही, हा, आपल्याला लागते तेवढं थोडा. ओके. आणि POP किती लागते तरी? POP पाहू गोल. ओके. आता ही किती फुटी मूर्ती असणार आहे रबरसाच्या? 5 फुटाची मोठी आहे ना, ही पाठवण्याची त्या याची आहे. ओके. माऊली गणपती असणार आहे. हा बघा, पाहू शकता, मी दाखवतो नंतर तुम्हाला. त्याची आता पॅकिंग करणार आहे. ही शंकर आहे. ही शंकराची असणार आहे. ही पण 5 फुटी असणार आहे. ओके दादा, धन्यवाद. थँक्यू. बघा मंडळी, हे साचे काढले जातात. साचे काढून नंतर त्याला मग आखीव काम केलं जातं. म्हणजे कुठे एक एक्स्ट्रा पार्ट राहिलेला असेल तर काढला जातो आणि पॅच मारला जातो. फिनिशिंग केली जाते पूर्ण बॉडीचे. हा बघा, गणपती मस्त असा आकार घेतलेला आहे आणि आता ही फिनिशिंग असणार आहे. बघा, तुमचं नाव काय? अभय म्हात्रे, सोनखार. ओके, सोनखारचे असणार आहे. आणि हे काय करता तुम्ही आता? हा मॉडेल काढलेली आहे याच्यातून ना? एक्स्ट्रा पार्ट असं तो काढून टाकतो. ओके. त्याच्यानंतर फिनिशिंग केली जातो. फिनिशिंग केली जाते. त्याच्यानंतर जोरकाम केला जातो. ओके. आणि नंतर मग पेंटिंग वगैरे असते. नंतर पेंटिंग. ओके. तरी किती वर्ष झाली तुम्हाला? मला 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. इथंच आहात? हो. ओके, धन्यवाद काका. थँक्यू. आणि इकडं पाहू शकता, दुसरी एक मॉडेल असणार आहे, ती काढलेली आहे. आणि साचे पाहू शकता, हे बघा, असे बांधले जातात साचे. हे 2-2 फुटाची गणपती असणार आहे तुम्हाला. आणि इकडं पाहू शकता, ही पण फिनिशिंग केली जाते. दादा, नाव काय तुमचं? प्रमोद. ओके. आणि किती वर्षापासून हे करता फिनिशिंग वगैरे? 3 वर्ष. 3 वर्ष. आणि पाहू शकता, शंकराची मूर्ती असणार आहे ही. तरी काय वाटतं तुम्हाला, हे कधीपासून चालू झालं यंदाचं? हा, नोव्हेंबरपासून. आणि यापासून स्टार्ट होईल तरी अंदाजे? पाऊस पडला की लगेच स्टार्ट? ओके. तरी किती महिने असतो तो टोटल? 8 महिने. ओके. आणि त्याच्यानंतर मग मागी गणपती वगैरे असतात तेव्हा पण असतो ना? ओके. दादा, नाव काय तुमचं? आणि कुठले तुम्ही? हा, दादरचे. ओके काका, धन्यवाद. मंडळी, पाहू शकता, हा काथा असा असणार आहे. नंतर तो पूर्ण POP मध्ये मिक्स करायला, हा बघा, एकदम सुट्टा केला जातो. आणि सुट्टा करून तो नंतर POPच्या याच्यात सोल्युशन असणार आहे, POPचं बनवलेलं, त्याच्यात टाकला जाणार आहे, ज्याच्याने फिट्ट मूर्त बसली जाते. हे बघा, दादूस असणार आहे. इकडं सुट्टा केलेला काथा आहे तो आता डायरेक्ट POPला टाकणार आहे आणि शीटमध्ये हा बघा असं लागणार आहे. बस, नाव काय तुझं?
अनिकेत मोकल आणि कुठला दादूस? राव्याचा. ओके, राव्याचा दादूस असणार आहे हा बघा. चला तर मंडळी आलोय दादाकडे. दादा नाव काय आपलं? माझं नाव नंदकुमार दिलीप पाटील. ओके. आणि माझ्या शाळेचं नाव शिवशंभो कला मंदिर कलवे. ओके. आणि किती वर्षाची परंपरा असणार आहे ही तुझी तरी? ही माझा आता मिनिमम 16 वर्ष झाले 16 वर्ष कारखान्यामध्ये. झाले. या वर्षी ते नवीन प्लॅन केलाय कारखान्याचा. ओके. आणि या प्लॅन मध्ये मी सर्व मोठ्या मूर्त्या मारल्यात ओके. आणि सगळ्या युनिक मारल्यात. Unique आणि मारल्यात. या 2026 सगळ्या युनिक मूर्ती. युनिक मूर्ती असणार आहे. आणि या मूर्ती थोडासा रिस्पॉन्स पण चांगला आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट हा गणपती आहे ना सौरंग, हा. हा गेल्या 3-4 वर्षामध्ये भरपूर मार्केटमध्ये गाजला, त्याच्यामुळे मोठी मूर्ती बनवली. ओके. जरा वर्णन सांगशील या गणपतीचं? हा गणपती म्हणजे पारंपरिक गणपती आहे. ओके. देता घेता कस्टमरला म्हणजे आवर्जून गणपती होतो. आणि गेल्या 2 वर्षामध्ये हा गणपती भरपूर म्हणजे घराघरात गणपती होता, छोटा गणपती, त्याच्यामुळे मोठा गणपती बनवला. ओके. सध्या आपल्याकडे सर्व होलसेल वाले असणार हा, आहेत, सर्व म्हणजे wholesale. कच्च्या मूर्ती ज्या असणार आहेत त्या भेटणार आहेत. पूर्ण होलसेल आणि रिटेलला पण आहेत. गावगिराकासाठी पण मूर्त्या भेटतात माझ्याकडनं. पेंटिंग कपडा फेटा लावून पूर्ण. तरी किती फुटापासून किती फुटापर्यंत आपल्याकडे? माझ्याकडे 1.5 फुटापासून 6 फुटापर्यंत मूर्त्या अवेलेबल आहे. 6 फुटापर्यंत. ही किती फुटाची असणार आहे ही आता? मिनिमम 5 फुटाची आहे दादा. ही मिनिमम 5 फूट. आणि याच्या कमी पण ह्या मूर्ती? ह्या मूर्तीची साईज माझ्याकडे 1.5 फूट आहे, 2 फूट आहे, 2.5 फूट आहे, ओके. 3 फूट आहे, 4 फूट आहे आणि 5 फूट आहे. ओके. सो हा पारंपरिक गणपती असणार आहे. ओके. त्याच्यानंतरचा गणपती पाहूया आपण दादा. हा गणपती शंकर रूपामध्ये आहे. ओके. पण त्याचा असा युनिक बनवला आहे. मल्हारी गणपती आहे ना, पगडी, त्याच्यावर शंकर अवतार दाखवलाय. म्हणजे मल्हाराचा रूप कसा शंकर असो त्या मुवमेंटला गणपती बनवला हा. ओके. म्हणजे मल्हाराची पगडी आहे, खंडोबाची पगडी असणार आहे खाली, आणि वर शंकर आरूढ झालेले आहेत पाहायला भेटणार आहेत. आणि हा कलर की असं असणार आहे, कसं असणार आहे? नाही, कच्च्यामध्ये पण अवेलेबल आहेत, कलर मध्ये पण कलर पण आहे. होलसेलच्या हो. हा किती फुटापर्यंत भेटणार आहे हा आपल्याकडे? 5.5 पावणे 6 फुटाचा गणपती आहे. ओके. त्याच्या खाली पण हा गणपती आहे, असणार? आणि छोटा पण आहे, 2.5 फुटाचा पण अवेलेबल आहे. हा एक ओके. मूर्त आपल्याकडे. चालेल दादा. नेक्स्ट वन बघूया गणपती. हा एक गणपती असणार आहे. हा गणपती म्हणजे बोलता थोडासा युनिकच बोलायला लागेल. ओके. म्हणजे आफ्रिकन हत्ती असतो ना त्या टाइप मध्ये गणपती बनवला, थोडासा युनिक. म्हणजे कस्टमरला सिंपल जसे गणपती आवडतात तसा काहीतरी युनिक बनवायचा, त्या हेतून युनिक बनवला ओके. गणपती. हा किती फुटाचा गणपती असणार हा आहे? 5.5 फुटाचा गणपती. 5.5. याच्यात पण कमी असणार नाही, आहे? याच्यामध्ये छोट्याना हा 1 पीस आहे. हा 1 पीस असणार आहे. आफ्रिकन हत्ती असणार आहे, त्याचाच एक गणपती बनवलेला आहे आणि सिंहासनावर बसलेला आहे. बसवले. ओके. त्याच्यानंतर बघूया. हा तुम्ही निघता बघितलात ना, 5 फूट चौरंग आहे, त्यातला छोटे साईज बनवला 4 फुटामध्ये. 4 फुटामध्ये. ओके. हा गणपती 4 फुटामध्ये असणार आहे. याच्यामध्ये छोटी साईज असणार आहे की हा लास्ट वन? नाही, याच्यामध्ये तुम्हाला 3 फूट भेटेल, 2.5 फूट भेटेल, 2 फूट भेटेल, 1.5 फूट पण भेटेल. ओके. ओके दादा. चला दुसरा एक गणपती आपण बघूया. हे बघा गणपती सर्व लाईन मध्येच लावलेले आहेत, तुम्हाला पाहायला भेटणार आहे. चला हा नेक्स्ट वन. गणपती मानवी अवतार दाखवलाय गरुडाचा. ओके. आणि त्याच्या विष्णू अवतार मध्ये गणपती दाखवलाय. ओके. विष्णू अवतारामध्ये गणपती असणार आहे. खाली तुम्हाला गरुड पाहायला भेटणार आहे आणि गरुडाच्या हातात साप वगैरे दाखवलेला आहे. हा किती फुटी असणार आहे? हा दादा कलगी लावून 5.5-6 फुटावर जातोय गणपती. म्हणजे बॅक साईडला अजून ही असणार आहे, कमान असणार आहे. चक्र आहे त्याच्यावरती, तो 6 फुटापर्यंत गणपती जाऊ शकतो. 6 फुटापर्यंत गणपती. ह्याच्यामध्ये छोटा गणपती असणार आहे? नाही नाही, हा एकच one सिंगल piece, पीस. one piece. ओके दादा. ही चला तर पुढचा गणपती ही पाहूया. माऊली दाखवलेली आहे. ओके. माऊलीमध्ये थोडासा युनिक काय दाखवण्याचा प्रयत्न केला मी. ओके. आपली माऊली कंपल्सरी उभी दाखवली. हा मुदुंग वाजवतोय. ओके. आणि पहिली वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व तुम्ही गणपती बघता त्या एकाच पेंटरने केलेले आहेत. ओके. पेंटरचं नाव काय असणार आहे दादा? पेंटरचं नाव तुम्हाला सांगतो, 1 मिनिट पूर्ण हे घ्या. ओके. चालेल. नेक्स्ट वन गणपती पाहूया. हा हनुमंत स्वरूपामध्ये गणपती टाकलेला आहे. ओके. हनुमंत स्वरूपात, म्हणजे रामाच्या नादात अभंग गात म्हणजे बसलेला हनुमान असणार. मग्न झाला हा गणपती दाखवलाय. ओके. आणि याच्यात अजून छोटा आहे, 2 फुटाचा पण आहे. 2 फुटाचा पण असणार आहे. हा किती 5 फुटी असणार 5 आहे? फूट आहे, तो 2 फुटाचा आहे. ओके. याच्यामध्ये अजून एक आहे, साईडला गदा पण ठेवलेली आहे हो, ना गदा पण हनुमानाची? आहे. ओके. ही सध्या ठेवलेली नाही, पण गदा पण आहे. मी तो पण गणपती तुम्हाला दाखवणार आहे. नेक्स्ट वन गणपती पाहूया. हा कोणता गणपती असणार आहे? हा शंकर कृष्ण रूपी, जो काले मर्दना मारताना दाखवलं ना अवतार, ओके. तो दाखवलाय गणपती. तो गणपती असणार हा आहे. 5 फुटामध्ये पण आहे आणि 2.5 फुटामध्ये पण माझ्याकडे अवेलेबल. ओके. म्हणजे 2 फूट असणार आहेत एक प्रकारचे. एक 2.5 फूट असणार आहे आणि एक 5 फूट पण गणपती असणार आहे. ओके दादा. दुसरा बघूया. हा एक गणपती हा असणार एक आहे. गणपती आहे. हा विशाल शिंदेच्या क्रेज मध्ये बनवला. विशाल शिंदेचे गणपती बनतात ना, त्याच्यामध्ये मोठा गणपती बनवला. ओके. हा म्हणजे याच्यावर ढोलावर आहे की कसा आहे? ना, हा एक कमलाचा डिझाइन आहे, त्याच्यावरती बसलेला गणपती. कमलाच्या डिझाईनवर. हा 5 फुटी असणार आहे. याच्यामध्ये अजून कमी? नाही ना, हा एक आहे साईज. हा साईज मध्ये एकच असणार आहे. ओके. बघा स्टार्टिंग पासून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा पूर्ण साचा असणार आहे.
ढोलकीवाला गणपती असणार आहे. आणि हे बघा पहिली पीओपीचा पूर्ण मिश्रण केलं आहे न तो टाकला जाते. नंतर काथा मारला जाईल ना, नंतर याच्यावरच काथा मारला जाईल जॉईंट म्हणून. आणि काथा हा जॉईंट पकडण्यासाठी असतं. हे बघा हे ढोलकी जी होती तिथं पण टाकलेलं आहे पीओपी. आता याच्यानंतर डायरेक्टली काथा टाकण्यात येईल आणि जॉईंट मारण्यात येईल. जिथं जिथं असणार आहे तिथं सर्वत्र तुम्हाला हा पीओपी बसवण्यात येणार आहे. हा बघा हा आता सुटा काथा घेतला जाणार आहे आणि सुटा काथा एक पण गॅप न सोडता सगळीकडे मारला जाईल. पहिला असणार मिश्रण असं साचा टाकला. हा बघा पॅकिंग पूर्ण भरलेली असते. आतमध्ये काठ्या वगैरे टाकायला लागतात बेस साठी. आणि हा एक गणपती भरलेला आहे. इकडं पण तुम्हाला गणपती भरलेला पाहायला भेटणार आहे. हा दुसरा आहे आणि तिसरा वाला इकडं भरला जात आहे. हा बघा बॅक साईडची पॅच असणार आहे. ही पॅच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बघा मंडळी पाहू शकता हा काथा सुटा केला जातो आणि सुटा करून पूर्ण पॅच मारला जात आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही प्रत्येक जण कामात लागतो. हा बघा हा एक पॅच टाकलेला आहे. हा एक गणपती पाहायला भेटेल आणि हा अजून एक असणार आहे. हा बघा पूर्ण काथा सुटा केला जात आहे आणि पूर्ण पॅच भरला जात आहे. हा कोणता गणपती असणार आहे? हा गरुडवाला. हा बघा हा गरुडवाला गणपती असणार आहे. तिकडं पण भरपूर आहेत. 3-4 गणपती झालेले आहेत. आज किती होतील? आज तसं काढायला लागलो तर 4 होतात. 4 होतात. ओके. आज कोणतं टाकलं मग? आज गरुड आणि शिल्प. शिल्प. गरुड आणि शिल्प दोन टाकलं का आहे अजून? आता 2 आता नंतर शंकर टाका. शंकर टाकायचा. हो मंडळी नागावरचा जो पाहायला भेटलेला पंचनाग असणार आहे त्याचा सचा हा बघा हा पूर्ण चालू आहे. हा बघा राहिलेले जेवढं पार्ट असणार आहे बॅक साईडचे वगैरे हे सगळं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा हा वाला तो पंचनागाचा आहे. पूर्ण पीओपी लावली जाते. काथा सुट्टा केला जातो. हा बघा सुट्टा करण्याची पद्धत पण पाहू शकता. सुट्टा करून नंतर त्याच्यावर लागला जातो पीओपी घेऊन. आणि पूर्ण मंडळी झाल्यानंतर गणपती पाहू शकतात त्याचा एक्स्ट्रा जो काथा असणार आहे तो सुका जसा होणार आहे तसा काढला जातो. जास्त सुका झाल्यावर काढता येत नाही. हा बघा फिनिशिंग होते खालची पूर्ण. तर आलेले पार्ट्स असतात छोटे छोटे पार्ट्स असे भरले जातात आणि नंतर मग काढले जातात. हा बघा हा दात होतं. हे बघा दात आहेत गणपतीचे दोन्ही. हा बघा आणि हे पूर्ण हात वगैरे हात पाय असणार आहे. सर्व काही नंतर ते जॉईंट केले जातात. हा बघा मंडळी हात आहे. हात निघताना पाहायला भेटणार आहे तुम्हाला गणपती बाप्पाचा. हा बघा हा बघा हात निघलेला आहे. हे बघा मंडळी ही सोंड असणार आहे. साचा आता ओपन करणार सोंडायचा पण. ही बघा हा बघा रबर साचा असतो तो रबर साचा निघणार आणि पूर्ण सोंड निघलेली बघा. हा बघा बेस साठी सपोर्ट आहे. पूर्ण काठ्या वगैरे मारल्या जातात आणि त्यावरच पीओपी मारले जाते. आणि इकडं दोन्ही हात काढून झालेले आहेत. हे बघा पाहू शकता तुम्ही. आता राहिलेले आहेत पायाची साईड असणार. हा बघा मंडळी हा बेस असणार आहे मेन. वरची काठी असणार आहे. खाली 2-3 काठ्या मारल्यात आणि त्याला सपोर्ट म्हणून ही आतमधली काठी असणार आहे. हे बघा पीओपी टाकणार त्यात काथा टाकणार पूर्ण पीओपी त्याला मारणार. जॉईंट मारतो ना तसा जॉईंट असणार आहे हा. आणि पीओपीचा फुल सपोर्ट वाला जॉईंट असणार आहे. अख्खा गणपती याच्यावर उभा राहणार आहे. जे पॅच असणार बॅक साईडचे ते ऑलरेडी भरलेले आहेत. आता मेन जो साचा असणार आहे फ्रंटचा सर्व आणि बनून नंतर तुम्हाला बाप्पा हा बघा असा पाहायला भेटणार आहे. हा असा बाप्पा निघणार आहे या साच्यातून. हा साचा असणार आहे. राहिलेले पार्ट्स असतात हात पाय वगैरे कमान असते बॅक साईडची ते सगळे भरण्यात येतात. हे बघा हे डायरेक्ट वर केले जातात. हे बघा मिश्रणाने आणि बांधले जातात जेणेकरून टाईट त्याला आकार येणार. हे बघा मंडळी जे हात होते ते सर्व काढलेले आहेत आणि आता त्याला खाचा मारला जातोय आणि एक्स्ट्रा पार्ट असतात ते काढले जातात. हे बघा एक्स्ट्रा जी पीओपी बसते ना ती सुरीने काढली जाते आणि नंतर मग आतमधला जो जॉईंट बसणार आहे तिथं खाचे मारले जातात. हे बघा जेणेकरून ते जॉईंट व्हावे. हे बघा
चला तर मंडळी, हा बघा साचा असा उचलला जातो. हा बघा 5 फुटी गणपती असणार आहे आणि साचा आता उचलून नंतर साचा काढला जाणार आहे. हा बघा आता 1 बाय 1 जो जो पार्ट असणार आहे तो साच्याचा काढला जाणार आहे. हा बघा फ्रंटचा काढलेला आहे, आता साईडचा पूर्ण काढला जाणार आहे. दोन्ही साईडला आहे, जेवढं पॅच मारलेलं असणार तेवढं काढणार. त्याच्यानंतर राहणार आहे रबर साचा. रबर साच्यानंतर खेचून काढला जाणार आहे. नंतर त्याला आकार उकार दाखवला जाणार आहे. बघा राहिलेले आता 2 आहेत साच्याचे भाग, ते आता काढले जाणार आहेत आणि पूर्ण तुम्हाला रबर रूप आकार दिसणार आहे. हा बघा राहिलेला शेवटचा पार्ट आता काढण्यात येणार आहे. बघा आता शेवटचा रबर साचा राहिलाय तो आता काढण्यात येणार आहे आणि पूर्ण गणपती तुम्हाला दिसणार आहे. बाकीचे पार्ट्स असणार आहे म्हणजे हात वगैरे पाय वगैरे ते सेपरेट पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हा बघा हा बघा पूर्ण गणपतीने आकार घेतलेला आहे, रबर साचा काढलेला आहे. हा बघा पूर्ण रबर साचा काढलेला आहे. बघा पूर्ण गणपती रेडी. 5 फुटी शिल्प असणार आहे. चला आता दुसरा साचा, त्याच गणपतीचा दुसरा साचा पूर्ण जेवढा पण होता तो आता टाकलेला आहे. रबरचा जो होता साचा तो टाकलेला आहे यामध्ये आणि याच्यानंतर पॅकिंग भरणार आहे आणि पुन्हा दुसरा गणपती निघणार आहे. मंडळी हा दुसरा असणार आहे पंचनागावरचा गणपती तुम्हाला. हा बघा हा आता वरती केला जाणार आहे. हा बघा सरळ केला गेलेला आहे. चला हा हनुमंतराया रूपामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा केलेलं आहे सरळ. याच्यानंतर पूर्ण साचा काढण्यात येणार आहे. हा बघा साचा काढण्यात आलेला आहे. जेवढा पण साचा असणार आहे तो निघणार आहे. नंतर रबर साचा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हनुमंतराया रूपामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा बघा एक पार्ट जो असणार आहे एक्स्ट्रा तो काढण्यात येणार आहे आणि बाप्पाला आकार उकार येणार आहे. आता मग बघा उचलून पण नेलेला आहे गणपती. हा बघा रबर साचा आता काढण्यात येणार आहे आणि पूर्ण आकार उकार तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाप्पाचा. हा बघा भाऊ मग आपणच खाली आपणच करायचं आहे असं. हा बघा मंडळी आता पूर्ण गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा पूर्ण गणपती तुम्हाला असा निघलेला पाहायला भेटणार आहे. हा बघा मंडळी 2 फुटी गणपती आहे, त्याचा साचा मारलेला आहे तो साचा आता काढणार आहे. हा बघा वरचा साचा काढला जाते, नंतर रबर साचा काढला जाणार आहे. हे बघा मंडळी 2 फुटी गणपती आहे. आता रबर साचा पण काढून तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा
हा बघा मंडळी, हा नागावरचा गणपती असणार आहे आणि त्याचा साचा ओपन केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा, हा जेवढा साचा होता तेवढा बाजूला काढला आहे. आता डायरेक्ट राहिला आहे रबर साचा, तो नंतर काढण्यात येणार आहे. हा बघा मंडळी, रबर साचा काढला गेलेला आहे. सापावरचे ठिपके बघा तुम्हाला काढताना पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा रबर साचा आता काढला जाणार आहे आणि बाप्पा आता आकार घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा, पाहू शकता तुम्ही. हा बघा मंडळी, कृष्ण रूप अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बाप्पाचा साचा काढून झालेला आहे. हा बघा, पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. चला तर मंडळी, पाहू शकता हे आपण 9 गणपती टोटल पाहिलेले आहेत. 9चे 9 गणपती म्हणजे जे आराखडा आखला जातो ज्या गणपतीचा, तोच आराखडा आखणारा पेंटर आपल्याला पाहायला मिळतोय. काका, आपलं नाव काय असणार आहे? आत्मधन पाटील. आणि कुठले तुम्ही असणार आहेत? वडखळ इंद्रनगर. ओके. आणि ही कशी असणार आहे? तुम्हाला कसं जाणवलं की असे गणपती टाकायचे? म्हणजे वेगवेगळी व्हरायटी इकडे पाहायला भेटते आपल्याला. हे शेटनेच सांगितलं. शेटनी नायक, मी फक्त निमित्त आहे, कल्पना सगळी यांची आहे. म्हणजे ओके. कसा गणपती हावभाव दाखवायचा, कसा मी जरी बोललो तर काढणारे तेच आहेत. हा, आणि ते पूर्ण तर आहेच. परिपूर्ण जीव टाकला त्या गणपतीमध्ये. ओके. तरी एक गणपती टाकायला तुम्हाला किती टाइम गेला असेल अंदाजे? एक 10-15 दिवस गेले गणपती. 10-15 दिवस एक 5 फुटीचा गणपती टाकायला. हे मिनिमम आमचा 3 महिने काम चालू होता. ओके. म्हणजे हे टोटल जे 9 गणपती आपण आता पाहिलेले आहेत त्याला पूर्ण नाही बोलून 3 महिने गेले असणार. आणि या 9 गणपतीसाठी अजून आमचे 3 कारागीर आहेत, पेंटर, ओके. काही सहभागी मित्र बोलतात, फिनिशिंग, दागिना, बरोबर. हे करणार. नवनाथ पाटील एक आहे, ओके. मच्छिंद्र पाटील एक आहे, ओके. आणि संकेत पाटील आहे. ओके. असे 3 कारागीर अजून आहेत या गणपती परिपूर्ण गणपती काढायला. ओके. पण मेन जे करते ते पेंटर आहेत, ते पेंटर आहेत. ओके. तरी कशी संकल्पना आली असेल अंदाजे? म्हणजे सगळा युनिक, म्हणजे मार्केटपेक्षा युनिक काय करण्याचा प्रयत्न आम्ही फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पेंटरमध्ये त्या गणपतीत जीव टाकण्याचा प्रयत्न केला. ओके. तरी किती वर्षाचा अनुभव असणार आहे दादा तुम्हाला? भरपूर वर्षाचा. तरी अंदाजे? साधारण 8-10 वर्षाचा असला. 8-10 वर्षाचा. तेव्हापासून तुम्ही हे पेंटिंग करता, म्हणजे हे गणपती काढले जातात. म्हणजे याचा साचाच बनवता ना, रबर साचा? ओके. आणि तो रबर साचा किती दिवसात तयार होतो तरी अंदाजे? तरी मिनिमम एक मॉडेल करायला एक महिना जास्त होतं. 1 महिना जास्त जातो. हा, शेवटी ती मेहनतच आहे, तेवढा आराखडा आखायचा. आणि नंतर म्हणजे तुम्ही बनवता तो मातीचा एक म्हणजे पीओपीचा एक गणपती बनवता, नंतर त्याचा रबर साचा कसा? हा पूर्ण शाडू मातीचा गणपती बनवला होतो. ओके. शाडू मातीचा पूर्ण गणपती बनवला जातो, नंतर मग ती रबर कोटिंग करून त्याचा एक साचा बनवला जातो, नंतर पीओपीचा प्रोडक्शन होतं. ओके, असं आहे. ओके, धन्यवाद. चला तर मंडळी, आपल्याला काका भेटलेले आहेत आणि जाणून घेऊया शेडबद्दल काय त्यांचं मत आहे. तर काका, आपलं नाव काय? अभय म्हात्रे, सोमखार. ओके. आणि कसं असणार आहे स्वभाव मालकाचा? कारण हे सर्व एवढं काम करणं आणि तुम्ही कामगार आहात, सो कसा स्वभाव वाटतोय त्यांचा? हा, मालकाचा स्वभाव चांगला आहे. कारण मी एका ठिकाणी कालव्यामध्ये काम करत होतो, तेव्हा मालकाने मला तिथे काम करताना बघितलं. ओके. आणि त्याही सांगितलं की तुमची जागा इथे नाही, इथे आहे. ओके. ज्यावेळी मी इथे आलो तेव्हा मला त्यांचा स्वभाव खूप चांगला वाटलं. ओके. आणि आम्हाला त्याही कशाचीच कमी केलेली नाही आहे. कधीही पैसा लागो, कधी अडचण असले तरी ते आम्हाला सहकार्य करायचे. म्हणजे ॲज अ कामगार म्हणून ना, एक फॅमिली मेंबर म्हणून समजलंय. आणि जवळजवळ कारखान्यामध्ये काही थंड्याचा फ्रीजच इथे ठेवला. कुठलाही कस्टमर आला, कुठलाही पाहुणा आला की थंडा विचारल्याशिवाय ते कोणाला राहिलेलं नाही आहे. बरोबर आहे. आणि कसं असणार आहे, तुम्ही 7 दिवस काम करता की मध्ये सुट्टी वगैरे असतं? सुट्टी, रविवार हा सुट्टी असतो, पण आम्हाला शेटने एक ऑफर ठेवलेली आहे की संडेला तुमचा इथे जेवण केला जाईल. ओके. त्याच्यामुळे तुम्ही हाफ डे तरी काम करा. ओके. जेणेकरून तेवढा काम तरी होईल. म्हणजे तुमचं 6 दिवस पूर्ण कामाचे असतात, 7वा दिवस अर्धा दिवस असतो आणि अर्धा दिवस सुट्टी भेटते तुम्हाला. ओके. अजून काही शेडबद्दल सांगायचं वर? शेडबद्दल म्हणलं तर अख्खा दिवस जाईल. मी एवढाच बोलतो आणि थांबतो इथे. ओके, धन्यवाद. काय फायनली मंडळी, व्हिडिओ झालेले आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया अजून एका नवीन कला केंद्राला. चला, बाय बाय.